रिक्षा चालकाच्या डोक्यात दगड घालून निर्घृण खून केल्याचा प्रकार पंचवटीत समोर आलाय। पाहूया सविस्तर बातमी। अनैतिक संबंधातून रिक्षा चालकाच्या डोक्यात दगड घालून खून केल्याचा धक्कादायक प्रकार रविवारी शहरालगत असलेल्या मेरी रासबिहारी लिंक रोडवर समोर आलाय। येथील मोकळ्या मैदानात हा प्रकार झाल्याचं उघडकीस आलंय। प्रशांत तोडकर असं या मृत रिक्षा चालकाचं नाव। या घटनेत गुन्हे शाखेच्या पथकाने मिळालेल्या सीसीटीव्हीच्या आधारे तपास करत 4 संशयितांना ताब्यात घेतलंय। यातील मुख्य संशयिताच्या भावजईसोबत रिक्षा चालकाचे अनैतिक संबंध असल्याने हा खून झाल्याचं प्रथम दर्शनी निदर्शनास येत आहे। या संपूर्ण प्रकाराबाबत म्हसरूळ पोलीस ठाण्याचे पोलीस अधिकारी यांनी अधिक माहिती दिली आहे। मी वरिष्ठ पोलीस निरीक्षक म्हसरूळ पोलीस ठाणे। सकाळी 9 वाजताच्या दरम्यान आम्हाला माहिती मिळाली की औदुंबर लॉन्चच्या पूर्वेस असलेल्या मोकळ्या भूखंडावर एक रिक्षा उभी आहे आणि त्या शेजारी एक मृतदेह पडलेला आहे। सदर माहिती मिळाल्यानंतर आमच्या पोलीस ठाण्याचे सर्व पोलीस अधिकारी, अंमलदार, त्याचप्रमाणे मी स्वतः घटनास्थळी आलो। सदर ठिकाणी एका इसमाच्या डोक्यात मोठा दगड मारून त्याची कवटी फोडून त्याचा मेंदू बाहेर आलेला होता, तो मयत झालेला आहे। त्यानंतर या मृतदेहाची आम्ही ओळख पटवली। त्या मृतदेहाचं नाव प्रशांत अशोक तोडकर, वय 28 वर्ष, व्यवसाय रिक्षा चालक, हा पंचवटीचा राहणारा आहे। त्याचे भाऊ देखील इथं आले होते। कुठल्या तरी अज्ञात कारणावरून अज्ञात इसमाने त्या माणसाच्या डोक्यात दगड घातल्याचं निष्पन्न झालेलं आहे। त्यामुळे म्हसरूळ पोलीस स्टेशनला आम्ही गुन्हा रजिस्टर क्रमांक 153 कलम 302 भादवीप्रमाणे दाखल केलेला आहे। सदर घटनास्थळी माननीय पोलीस उपायुक्त परिमंडळ 1 किरण कुमार चव्हाण साहेब, माननीय पोलीस उपायुक्त गुन्हे शाखा प्रशांत बच्चाव साहेब, त्याचप्रमाणे माननीय सहाय्यक पोलीस आयुक्त पंचवटी विभाग नितीन जाधव साहेब यांनी भेटी दिलेल्या आहेत, मार्गदर्शन केलेलं आहे। सदर ठिकाणी फॉरेन्सिकची पथक येऊन त्यांनी घटनास्थळावरून नमुने ताब्यात घेतलेले आहेत। डॉग स्क्वॉडने येऊन पाहणी केलेली आहे। गुन्ह्याचा तपास पुढे चालू आहे। लवकरच गुन्ह्यातील आरोपींना अटक करून आम्ही तशी माहिती मीडियाला कळवू। सर, काय सांगाल, अनेक दिवसांपासून या ठिकाणी जे आहे ती पेट्रोलिंग होत नाही असं देखील नागरिकांचा जो आहे तो आपल्यावर सवाल उपस्थित होतो। असं अजिबात नाही। संध्याकाळी 6 ते रात्री 10 वाजेपर्यंत आमच्या 3ही वाहने सर्व मोकळ्या भूखंडावर फिरत असतात, गार्डनमध्ये फिरत असतात। तिथे दारू पिणाऱ्या लोकांवर आम्ही टवाळखोरावर कारवाई करत असतो। माननीय पोलीस आयुक्त नाशिक शहर यांनी देखील आम्हाला तशी सक्त ताकीद दिलेली आहे। संध्याकाळच्या वेळी मोकळ्या भूखंडावर कोणीही दारू पिणार नाही। दारू पिणाऱ्या व्यक्तींना पोलीस ठाण्याला नेऊन समज दिली जाते। त्या टवाळखोरावर वारंवार कारवाई दररोज होत असते। प्राथमिक स्वरूपात या ठिकाणी काही दारूच्या बाटल्या वगैरे आढळून आल्या या ठिकाणी ते आहे त्या घटनेच्या वेळेस काहीतरी दारू पार्टी सुरू असल्याचं देखील जे आहे ती समजत आहे। ती शक्यता नाकारता येत नाही, कारण मोकळ्या भूखंडावर लोक येतात, त्या ठिकाणी दारू पितात, त्यांच्यात वाद होतात आणि मग त्या वादाचं पर्यवसान हे पुढे अशा प्रकारे गुन्ह्यामध्ये होतं। पोलिसांनी रिक्षा चालकाच्या परवान्यावरून त्याचे नाव निष्पन्न केले। मोबाईलमध्ये त्याच्या भावाचा नंबर आढळून आला। भावाने ओळख पटवली। उपायुक्त किरण कुमार चव्हाण, सुभाष ढवळे यांच्यासह अधिकारी घटनास्थळी दाखल झाले। गुन्हे शाखेच्या पथकाने तपासाची चक्रे वेगाने फिरवत संपर्कात असलेल्या 3 संशयितांचा माग काढत त्यांना ताब्यात घेतलाय। संशयित मृत तरुणाचे एका संशयिताच्या भावाच्या पत्नीसोबत अनैतिक संबंध असल्याची माहिती त्याने दिली। पथकाने या आधारे संशयितांचा माग काढत 4घांना ताब्यात घेतलंय। या प्रकरणी म्हसरूळ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला। 9 न्यूज महाराष्ट्रासाठी जितेंद्र नरवाडेसह नितीन चव्हाण।